तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या इयत्ता 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या क्वेश्चन पेपरचे संपूर्ण सोल्युशन्स म्हणजेच आन्सर पाहणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. 5 गुणांसाठी प्रश्न होता. पहिलं, अम्लधर्मी मृदा धातूंच्या संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्ती सारणीतील जागा टिंब मध्ये आहे. अ गण 2, ब गण 16, क गण आवर्त 2 आणि डी खंड. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अ गण 2. प्रश्न दुसरा पहा, ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना टिंब असे म्हणतात. अ संयोग अभिक्रिया, ब अपघटन अभिक्रिया, क विस्थापन अभिक्रिया आणि ड दुहेरी विस्थापन अभिक्रिया. याचं उत्तर आहे ड दुहेरी विस्थापन अभिक्रिया. प्रश्न तिसरा पहा, विजेच्या बल्बामध्ये कुंतूल बनवण्यासाठी टिंब धातूंचा उपयोग करतात. अ नायक्रोम, ब तांबे, क टंगस्टन आणि ड ॲल्युमिनियम. याचं उत्तर आहे क टंगस्टन. चौथा प्रश्न पहा, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे टिंब म्हणतात. अपरावर्तन, ब अपस्करण, क विकिरण आणि ड अपवर्तन. याचं उत्तर आहे ड अपवर्तन. पाचवा विद्यार्थी मित्रांनो, इथे कॅल्शियम ऑक्साईड प्लस हायड्रोजन ऑक्साईडची रिॲक्शन दिली आहे. पहा, उष्णता ही टिंब प्रकारची अभिक्रिया आहे. अ उष्मादायी, ब विद्युत अपघटनी, क अपघटन आणि ड उष्माग्राही. याचं उत्तर आहे अ उष्मादायी. पहा विद्यार्थी मित्रांनो, ब प्रश्न खाली प्रश्न सोडवा. पहिलं, चुकीवरती लिहायचं आहे. पहिलं, पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत आहे. याचं उत्तर आहे बरोबर. दुसरं, वेगळा घटक ओळखा. ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युतचलित चुंबक. यामधील वेगळा घटक आहे चुंबक. तिसरं पहा, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तक हे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण होय. प्रश्न चौथा पहा, योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आला आहे. साधा सूक्ष्मदर्शक. पहा, ए अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे, बी दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे, सी घड्याळ दुरुस्त करणे. ज्याचं उत्तर आहे सी घड्याळ दुरुस्त करणे. प्रश्न 5 पहा, 0 सेल्सिअस ते 4 सेल्सिअस दरम्यान तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? पाण्याचे असंगत आचरण. प्रश्न दुसरा पहा, अ शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 सोडायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिलं, आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं, विद्युत पोषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या ताऱ्याचा उपयोग करतात. तिसरं, काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेश म्हणून मिसळतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 प्रश्न ब खालील प्रश्न सोडवा. कोणते 3 सोडायचे आहे 6 गुणांसाठी. पहिलं, पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा. उष्णता विनिमयाचे तत्व. दुसरं, लोखंड दरवाजावर गंज चढू नये म्हणून वापरतात. नाही म्हणून तुम्ही काय करा. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही लिहू शकता की लोखंडाला कलर देणे म्हणजे कलरिंग करणे हे लोखंड गंजण्यापासून रोखण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. तिसरं पहा, फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. चौथा प्रश्न पहा, दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. त्यावरून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं, ए प्रक्षेपाचे नाव सांगा. PSSL. बी त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते. न्यूटनचा तिसरा नियम. 5वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला रिॲक्शन म्हणजेच अभिक्रिया दिल्यात आली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. प्रश्न तिसरा पहा, खाली उपप्रश्न सोडवा. कोणती 5 सोडायचे 15 गुणांसाठी. पहिलं, एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जीचे मूल्य 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असे धरून खाली राशींचे मूल्य काढा. ए जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. बी जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला वेळ.
दुसरा क्वेश्चन पहा, वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव संज्ञा लिहा. ए सर्वाधिक विद्युत तृण अणू फ्लोरीन एफ. बी सर्वात कमी अणुस्थान अणू हायड्रोजन. सी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हेलियम. क्वेश्चन 3 पहा, ए तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता, त्याचा रंग सांगा. याचं उत्तर आहे नायट्रोजन डायऑक्साईड. लालसर तपकिरी रंग निर्माण होईल. क्वेश्चन बी पहा, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, कॉपर सल्फाईडची रिॲक्शन झालेली आहे. तुम्ही रिॲक्शन पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे पहा. सी पहा, अभिक्रियका व उत्पादिका यांची रासायनिक नावे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक नावे देखील लिहिण्यात आली आहे. चौथं पहा, आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करायची आहेत. प्रश्न 5 पहा, विद्युत इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सौंदर्य घटनेत संबंधी खालील प्रश्नांची उत्तर लिहा. पहिलं, इंद्रधनुष्याची निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. बी त्यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक घटना सांगा. सी पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात. 6 नावे लिहा. ए सुरीने सहज कापता येतील अशी 2 धातू. क्वेश्चन बी पहा, काही धातूंवर घात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो, त्यात गुणधर्माचे नाव लिहा. क्वेश्चन सी विद्युत धारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ. क्वेश्चन 7 खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, ए वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो. ही प्रक्रिया कशी घडते. या प्रक्रियेचा वापर करून बनवलेले 2 वस्तू. क्वेश्चन 8 पहा, खालील सारणी पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो पहा, उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य, भारताच्या उपग्रहिकांची व प्रक्षेपांची नावे लिहायची आहेत. ए उपग्रह दिक्नदर्शक, पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाची भौगोलिक स्थान निश्चित करणे, प्रक्षेपक PCPL. बी हवामान उपग्रह, हवामान अभ्यास व हवामानाचा अंदाज. पहा विद्यार्थी मित्रांनो, FNSAT प्लस GSAT प्रक्षेपक GSSL. सी पृथ्वीवरील निरीक्षक ग्रह, पृथ्वीच्या प्रदक्षिणेद्वारे जंगले, वाळवंटे, सागर यांचा अभ्यास करण्यासाठी वापरतात. क्वेश्चन पहा, कोणत्या एका प्रश्नांची उत्तर लिहायचे हे 5 गुणांसाठी. पहिलं, ए मानवी डोळ्यांची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. बी निरोगी मानवी डोळ्यांसाठी सुपृष्ठ ध्वनीचे लघुत्तम अंतर किती आहे. क्वेश्चन सी पहा, नाभी अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात. बी कोणत्याही ध्वनी दृष्टिदोषांमध्ये अनुरूप भिंगाची नाभी अंतर बनवण्याची क्षमता कमी होते. क्वेश्चन 2 क्लोरीन या मूलद्रव्याचा अनुअंक 17 आहे, तर त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर लिहा. क्लोरीनचा इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. बी क्लोरीनच्या अणूची संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. सी क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा. डी क्लोरीनच्या रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो. ई क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटन करा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथे ही प्रश्नपत्रिका संपली. मी या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न म्हणजे खूपच प्रश्न स्किप केले आहेत. जर तुम्हाला ते प्रश्न पाहिजे असतील तर या व्हिडिओला फक्त 500 लाईक करा. जर या व्हिडिओला 500 लाईक आले तर मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी संपूर्ण म्हणजे A to Z क्वेश्चन सॉल्व्ह करून व्हिडिओवर अपलोड करून देईल. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका.